आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे, बरोबर आहे. तर काल आपण बघितलं होतं, काल आपण काही असे स्टेटमेंट घेतले होते डिराइव्ड बाय युजिंग इफ देन, सॉरी विदाउट युजिंग इफ देन, बरोबर आहे ना. तुम्हाला काल म्हटलं होतं की आज आपल्याला बघायचं आहे, बरोबर आहे. तर आज आपल्याला बघायचं आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, बरोबर आहे. म्हणजे स्टेटमेंटसाठी जे रूल्स आपण अप्लाय करतो, तर आपल्याला एखादं स्टेटमेंट जर अप्लाय करायचं असेल किंवा जसे आपले रूल्स आहेत, बरोबर आहे ना, 5+5 जसं आपल्याला 10 देतो, 5+2 ला आपण पाहून घ्यायला रिलेटेड 2+5 पण देऊ शकतो, बरोबर आहे. तसे हे म्हणजे माझे रूल्स झाले. पण आता आपल्याला मला लक्ष द्या, आता आपल्याला काय करायचं आहे, स्टेटमेंट आहे किंवा लॉजिक आहे, तर लॉजिकचे आपल्याला काय बघायचं आहे, रूल्स बघायचे, बरोबर आहे ना. काय करायचं तुम्ही पाहून घ्या पेज नंबर 13 वर, सॉरी पेज नंबर 12 वर त्यावर लिहिलं आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, बरोबर आहे ना. त्यातल्या आजच्या व्हिडिओत काय करू आपण, सर्व जे लॉ आहेत, बरोबर आहे ना, ते फक्त एक्सप्लेन करून घेऊ कसे असतात काय असतात. ओके, तर बघा सगळ्यात पहिल्यांदा अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स, आणि चांगले पाठ करायचे, बरोबर आहे ना. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आयडेम्पोटेंट लॉ, आयडेम्पोटेंट लॉ वाचताना बरोबर वाचायचं. काय म्हटलंय, आयडेम्पोटेंट लॉ, काय म्हटलंय, आयडेम्पोटेंट लॉ. ओके, सगळ्यात पहिले बघा आयडेम्पोटेंट लॉ मध्ये काय असेल, P and P इज लॉजिकली इक्वल टू P. म्हणजे दोन्ही सारखेच आहे, दोघांमध्ये अँड आहे, सिंगल टाइम घेऊन टाका, सोडून द्या. काय म्हटलं मी, दोन्ही सारखेच आहेत, म्हणजे कोण आहे अँड, सिंगल टाइम घेऊन टाका, सोडून द्या. किंवा P और P, पुन्हा बघा दोन्ही सारखेच आहेत, दोन्ही सारखेच आहे, मग आता और आहे, काय करा सिंपली P संपला, बरोबर आहे. एक्झाम्पल मध्ये बघा काय होऊ शकते, मी पॉसिबल असं म्हणू शकतो, बरोबर आहे. निगेशन आर अँड निगेशन आर. आता बघा इकडे निगेशन आर आहे, इकडे निगेशन आर आहे, एक निगेशन आर लिहून टाका फक्त, बरोबर आहे. सेकंड निगेशन क्यू और निगेशन क्यू, इथे निगेशन आहे, इकडे निगेशन आहे, बरोबर आहे ना. सरळ सरळ एक निगेशन क्यू लिहून टाकायचं, म्हणजे दोन्ही सारखेच आहेत, दोन्ही अँड असो किंवा ऑर असो, अँडच्या लेफ्ट साईडला पण सेम आहे आणि राईट साईडला पण सेम, तो स्टेटमेंट आहे. तर एक सिंगल स्टेटमेंट द्यायचा, त्याला आपण आयडेम्पोटेंट लॉ, त्या चांगला लक्षात ठेवायचं काम करायचं. ओके, तो दुसरा लॉ आहे, बरोबर आहे, तो आहे कम्युटेटिव्ह लॉ. कोणता लॉ आहे तो, कम्युटेटिव्ह लॉ, बरोबर आहे. बघा कम्युटेटिव्ह लॉ, लॉ पाठ ठेवायचे, नाव पण पाठच ठेवायचे. ओके, तर आज तुम्हाला तेच काम करायचं आहे, सर्व लॉ पाठ ठेवायचे, उद्याला आल्यानंतर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम करू. ओके, तर बघा कम्युटेटिव्ह लॉ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बरोबर आहे, P and Q लॉजिकली इक्वल टू Q and P. म्हणजे बघा P and Q आहे ना, तुम्ही याला इंटरचेंज करू शकता, P च्या ठिकाणी Q, Q च्या ठिकाणी P, काही फरक पडणार नाही. P और Q लॉजिकली इक्वल टू Q और P, अँड असो किंवा असो तुम्ही स्टेटमेंटला इंटरचेंज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. असं समजून घ्या, जसं बघा 2+5 हा पण सेव्ह होतो, बरोबर आहे. 5+2 हा पण किती होईल, 7, बरोबर आहे. किंवा लक्ष द्या 2 into 5 किती होईल, 10. 5 into 2 हा पण किती असतो, 10, म्हणजे त्यावर कोणताच इफेक्ट पडत नाही. ठीक आहे ना. मग तुम्ही P आणि Q ला इंटरचेंज करू शकता, त्यांची पोझिशन बदलू शकता. जसं एक्झाम्पल मध्ये आपण बघून घेऊ एखादं, सॉरी R and negation P. जर तुम्ही कम्युटेटिव्ह लॉ अप्लाय केला, अँड आहे I इकडे, बरोबर आहे ना, तुम्ही दोघांचं पोझिशन इंटरचेंज करू शकता. काय करू शकता, बघूया निगेशन P and R, काय करू शकता तुम्ही, निगेशन P and R, नो डाऊट त्यांना इंटरचेंज करून टाका, संपून टाका विषय. ओके, सेकंड निगेशन S और Q, कोणता और आहे, तुम्ही याला इंटरचेंज करू शकता, काय होईल, Q और निगेशन S. पण इथे एक लक्षात ठेवायचं, इथं निगेशन म्हणजे एक पूर्ण टर्म असते, काय निगेशन P एक पूर्ण टर्म आहे, निगेशन S पूर्ण टर्म, म्हणून ते तुम्हाला निगेशन सिंक तिकडे घेऊन जावं लागेल. ओके, तर हा झाला आपला कम्युटेटिव्ह लॉ. ओके, तो थर्ड आहे, तो असेल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, बरोबर आहे. थर्ड कोणता असेल, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा जो कम्युटेटिव्ह लॉ आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे,
बरं मी ज्यावर इम्पॉर्टंट मार्क करतो तो बरोबर तुम्ही लक्षात ठेवायचं. थर्ड असेल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. मी तो व्हेरी इम्पॉर्टंट VMP काय म्हणून डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बरोबर आहे. आता बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचं काय म्हणणं असेल. ठीक आहे सगळ्यात दोन आहेत समजून घ्या. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पण दोन आहेत. एक असेल P and Q or R. बरोबर आहे. अँड बाहेर आहे Q or R ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे. तर पहा लक्षात आहे याला कसं लिहिता येईल म्हणजे बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हा काय तयार होईल ते पहिले समजून घ्या. ओके तर बघा P and Q पहा जसं समजून घ्या लक्ष द्या. जनरली आपण काय करतो बा लक्ष द्या समजून घ्या A into B plus C आहे. बरोबर आहे. तर आपण याला लिहितो कसं समजून घ्या A into B plus A into C असं दोन ब्रॅकेट मध्ये लिहितो ना. बरेच वेळा करतो आपण. बरोबर आहे. काही प्रॉब्लेम नाही. आता मला लक्षात आहे का इथे पण तसंच होईल. पहा काय होईल P न दोघांसोबत अँड घेऊन घ्या. मला समजून घ्या P and Q और हा बाहेर झाला तर ब्रॅकेट. बरोबर आहे. काय होतं म्हणून घ्या P and R काय असेल पहा P and पहिल्यांदा कोण असेल P and Q और असेल बाजूला ठेवून द्या. आता कोण असेल P and R जसं होऊन घ्या A into B आहे ना. नंतर कोण आहे A into C. हा जो प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये तो बाहेर गेला तसं होऊन घ्या ब्रॅकेटच्या आतमध्ये और होता तो ब्रॅकेटच्या बाहेर. सेकंड बघा P और Q and R. आता पुन्हा तोच फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला. P पहिल्यांदा Q सोबत घ्या नंतर R सोबत घ्या म्हणजे काय होईल P और Q अँड ब्रॅकेटच्या आतमध्ये आता बाहेर घ्या P और R. हे झाले आपले डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जसे आपण अल्जेब्रामध्ये करतो. ओके आता मला लक्षात आहे का म्हणजे आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण अप्लाय करता येईल. जनरली बघा काय होते एक्झाम्पल आपण एखादं बघून घेऊ. ठीक आहे इथे मी याला A लिहितो B इथे याला B लिहितो. एक्झाम्पल जे असेल पहा एक्झाम्पल मध्ये पाहून घ्या काय असेल R and Q और निगेशन P. समजा असं आहे काय म्हणून घ्या R and Q और निगेशन P. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय होईल की नाही होईल कधी बघायचं पण समजून घ्या. इकडे अँड आहे ब्रॅकेटच्या बाहेर अँड आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये ऑर आहे. समजून घ्या तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय होते म्हणजे साइन चेंज आहे बरं आहे ना किंवा कनेक्टिव्ह चेंज आहे. समजून घ्या तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय होईल. एक अँड एक ऑर आहे ब्रॅकेटच्या बाहेर अँड आहे समजा ब्रॅकेटच्या आतमध्ये ऑर आहे किंवा ब्रॅकेटच्या बाहेर ऑर आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये अँड आहे. समजून घ्या तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ 101% अप्लाय होईल. ओके तर पहिल्यांदा R ने Q सोबत अप्लाय करा. R अँड काय म्हणजे बोलून घ्या Q और R and negation. Okay. Second बघा yes right or P and negation Q. बरोबर. आता पुन्हा फायदा व्हावा ब्रॅकेटच्या आतमध्ये पुन्हा अँड म्हणजे 101% डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय होईल. काय होईल पहा yes मग पहिल्यांदा P सोबत घेऊन घ्या yes or P and yes or negation काय असेल म्हणून घ्या यस और निगेशन. हा जर आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करायचा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपला पाठ ठेवायचा आपल्याला अप्लाय पण करता आला पाहिजे. अप्लाय सांगायचं मी कसा करायचा तर ओके हे दोन पाठ ठेवायचे आहेत. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आता बघितलं आपण इथं काय होऊन घ्या साईन कशा चेंज आहेत म्हणजे एक अँड आहे दुसरा ऑर आहे. आता बघा फोर्थ बरोबर आहे. फोर्थ आहे असोसिएटिव्ह लॉ. फोर्थ कोणता लॉ आहे असोसिएटिव्ह लॉ. पाठ ठेवायचं नाव पाठ असले पाहिजे बरोबर आहे ना. असोसिएटिव्ह लॉ मध्ये काय होते बघा P और Q और R बरोबर आहे. P और Q और R. आता इथे और आहे इथे और आहे म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय होणार नाही कारण की डिस्ट्रीब्युटिव्ह साठी काय
कनेक्टिव्ह चेंज पाहिजे, म्हणजे इकडे ऑर असेल तर इथे होऊन पाहिजे अँड, बाहेर अँड असेल तर आतमध्ये होऊन पाहिजे ऑर. इथे बा सगळे सारखे आहेत. तर तुम्ही इथचे जे ब्रॅकेट्स आहेत हे ब्रॅकेट्स चेंज करू शकता. म्हणजे काय करू शकता बा, पी ऑर क्यू ऑर आर. क्यू ऑर आर ला ब्रॅकेट होता, तो आपण कोणाला देऊ शकतो, पी ऑर क्यू ला देऊ शकतो. ओके, बी पी अँड क्यू अँड आर. पुन्हा तसंच ब्रॅकेट क्यू अँड आर ला आहे, इथे पण बाहेर अँड आहे, साइन म्हणजे कनेक्टिव्ह चेंज नाहीये, म्हणजे डिस्ट्रीब्युट लॉ अप्लाय होणार नाही. तर म्हणजेच काय होईल बघा, पी अँड क्यू अँड काय असेल आर. हे तसंच आहे, तसं आपलं पाहून घ्या, जसं आपण ते बघितलं मागच्या वेळेस तसं सेम पण असेल. कसं बघा, 2 + 5 + 3 आहे बरं आहे. तुम्ही याला असं लिहू शकता, कसं पाहून घ्या. त्यानंतर एक काम करतो मी, कसं लिहिलं 2 + 5 + 3 आहे ना. तुम्ही याला असं लिहू शकता, कसं 2 + 5 + 3. हा जो ब्रॅकेट आहे समजून घ्या, हा पी आहे, हा क्यू आहे, हा आर आहे. बरं आहे. सध्या क्यू आणि आर ला ब्रॅकेट आहे, जसं इथे त्याला मी पी आणि क्यू ला करून टाकतो, तरी पण आन्सर बरोबर येईल. 2 पहिले ब्रॅकेट फॉर्म करा, 5 + 3 8 बरं आहे ना. 4 + 8 घेऊन जाईल 10. इकडे बघा 2 + 5 घेऊन जाईल 7. 7 + 3 इट बिकम्स 10. म्हणून दोघांचे आन्सर काय राहील, सेम राहील. सो दॅट्स वाय आपण याला इथे म्हणतो अप्लाय करू शकतो. हा आपला असोसिएटिव्ह लॉ. याला सगळ्यांना रजिस्टरमध्ये बरोबर लिहून घ्या. ओके, सगळे पार्ट ठेवायचे. ओके, हे झाले 4, असे 10 बघायचे आपल्याला. ओके, नेक्स्ट आता बघा, नेक्स्ट बघायचा त्याला आयडेंटिटी लॉ. कोणता लॉ बघायचा त्याला, आयडेंटिटी लॉ. हा समजा 5व्या नंबरचा असेल आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मोस्ट ऑफ द टाइम प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला याला यूज करावा लागतो. ओके, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा लक्ष द्या. ओके, आयडेंटिटी लॉ मध्ये काय आहे बघा, पी अँड टी. बरोबर आहे. त्यानंतर मी तुम्हाला प्रूफ पण देऊन देतो. ओके, पी अँड टी. बरोबर आहे. आता बघा, पी अँड टी जर असेल तर एक छोटा ट्रूथ टेबल तयार करा. पी असेल, इथे टी असेल आणि इकडे पण असेल पी अँड टी. बरोबर आहे. म्हणजेच पहा लक्षात आहे, पी आहे एकच व्हेरिएबल आपल्याकडे, त्याचे 2 व्हॅल्यू असेल, एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. हा तर नेहमी ट्रूच आहे, याचा तर प्रॉब्लेमच नाही. ओके, ट्रूथ टेबल करायचं काम नाही आपल्याला, तुम्हाला समजायसाठी तुम्हाला सांगून राहील. ओके, पी अँड टी. अँड ची कंडिशन काय, एक जरी फॉल्स असेल तरी फॉल्स, दोन्ही ट्रू आहे ट्रू, एक फॉल्स आहे फॉल्स. मग मला एक सांगा, पी अँड टी. पी अँड टी इकडे बघा, कोणा फॉर्मशी व्हॅल्यू बरोबर आहे. पण ते बघा, पी अँड टी कोणा टी एफ बघा, पी मध्ये बघा कोण आहे टी एफ. म्हणजेच पी अँड टी आणि पी हे दोन कसे आहेत, सेम. मीन्स फ्रॉम दिस ट्रूथ टेबल वी कन्क्लुडेड दॅट पी अँड टी इज लॉजिकली इक्वलंट टू काय असेल, पी. असं आपण तयार केला पाहिजे लॉजिकली. बघा, शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे. म्हणजेच पहा, पी अँड टी इज ऑलवेज काय असेल, पी असेल. इज ऑलवेज काय असेल, पी. ओके, सेकंड, पी अँड एफ काय बघून घ्या, पी अँड एफ इज लॉजिकली इक्वलंट टू. बरोबर, बघा पी अँड एफ पुन्हा ट्रूथ टेबल तयार करून बघू त्याचा. बरोबर, पी अँड एफ छोटासा नोट्स तयार करून घेऊ. बरोबर, टी फॉल्स. बरोबर, हे तर नेहमी फॉल्स असतं.
आता अँड आहे तर बघून घ्या हा फॉल्स आहे आणि फॉल्स असेल, कारण अँड मध्ये काय कंडिशन असते, एक जरी फॉल्स असेल तरी फॉल्स घेऊन टाका. इथे एक फॉल्स आहे, इथे दोन्ही फॉल्स आहे, संपला विषय. आता बघा पी अँड एफ चा जो कॉलम आहे तो इकडे कोणासोबत मॅच होतो बघा, पी सोबत मॅच होतो, एफ सोबत कोणासोबत मॅच होतो, एफ सोबत. इकडे 2 एफ आहे, इथे 2 एफ आहे. म्हणजेच पाहत असल्यास फ्रॉम द अबोव टेबल इट इज कन्क्लुडेड दॅट पी अँड एफ इज लॉजिकली इक्वल टू काय असेल, एफ. म्हणजेच पहा पी अँड एफ काय असेल, लॉजिकली इक्वल टू एफ. ओके. त्यानंतर बघा थर्ड 4 आहे बरोबर, आयडेंटिटी लॉ 4. ओके, हा 2 झाले. आता बघा हे दोन्ही आपण अँड साठी बघितले, आता आपण ऑर साठी जाऊ. थर्ड जो आहे तो आपला ऑर साठी असेल, पी ऑर टी. आता बघा काय होईल, हा पी असेल, इथे टी असेल, इकडे असेल पी ऑर टी, इथे असेल टी एफ, इकडे असेल म्हणजे दोन्ही ट्रू असेल. ओके, मग बघा पी ऑर टी आहे ना, ऑर जर असेल तर बघा दोन्ही ट्रू आहे, ट्रू. ऑर मध्ये एक जरी ट्रू असेल तरी काय लिहू आपण ट्रू. मग प्युअर टी बघा पुन्हा कॉलमला मॅच होऊन राहिला, प्युअर टी फक्त या टी ला मॅच होऊन राहिला बरोबर ना. म्हणजेच फ्रॉम द अबव टेबल वी कन्क्लुडेड दॅट प्युअर टी इज लॉजिकली इक्वल टू काय असेल, टी. म्हणजे बघा पी ऑर टी इक्वल टू काय असेल, टी. ओके, फोर्थ ठीक आहे, पी ऑफ एफ. एक मिनिट, P of F is logically equivalent. आता बघा काय म्हणजे इथे P असेल, इकडे F असेल, इकडे असेल P of F बरोबर आहे. T F हा असेल बघून F F. आता बघा P और F आहे, और ची कंडिशन काय, एक जरी ट्रू असेल तरी ट्रू. P और F काय असेल T, F और F काय असेल F. मग P और F हा कुणाला मॅच होतो बघून घ्या, P ला बरोबर ना. म्हणजेच पहा P और इज अबोव टेबल, फ्रॉम द अबोव टेबल इट इज कन्क्लुडेड दॅट P और F इज लॉजिकली इक्वल टू काय असेल, P. म्हणजेच पहा लक्षात इकडे हा पण काय असेल, P. तर हे जे चारही आयडेंटिटीज लॉ आहेत ते चांगले लक्षात ठेवायचे. मी पुन्हा एकदा लिहून घेतो इथे साइडला बरोबर. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल बघू कसं अप्लाय करायचं. तर पहिला तो आयडेंटिटी लॉ आहे पहा, P and T is logically equivalent to P बरोबर आहे. दूसरा साइडचा घेऊन घ्या, P and F is logically equivalent to काय असेल, F बरोबर आहे. दुसरा बघा, तिसरा बघा काय असेल, P or T is logically equivalent to T बरोबर आहे. P or T is logically equivalent to काय असेल, T. आणि काय बघून घ्या, P or F is logically equivalent to काय असेल, P और F is logically equivalent to काय असेल, T बरोबर आहे. चारही लक्षात ठेवायचे आहेत. आता काय होते बघा जनरली लक्षात राहत नाही आपल्याला बरोबर आहे. ते तर म्हणजे आपण शपथच खाल्ली आहे, पाठ करायला सांगितलं तुम्ही आज करा नाही करा तुमचं तुमच्याकडे आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही पाठ केली पाहिजे बरोबर आहे ना. आता नेहमी लक्षात ठेवायचं P and T असेल तर P राहीलच बरोबर आहे. अँड F असेल तर फॉल्स असेल, कारण की एक नेहमी कंडिशन लक्षात ठेवायची अँड ची, एक जरी फॉल्स असेल तरी आन्सर काय असते, फॉल्स. एवढं लक्षात ठेवायचं. एक जरी फॉल्स आहे एवढं लक्षात ठेवायचं असेल, एक जरी फॉल्स असेल तरी काय असेल, फॉल्स. समजा इथं का फॉल्स दिसूनच नाही राहिला आपल्याला अँड मध्ये काय दिसून राहिला आहे, फॉल्स. तर सरळ सरळ P ॲज इट इज जो काही असेल, जो कोणता इथं व्हेरिएबल असेल तो ॲज इट इज ठेवून द्यायचा बरोबर आहे. पण एखाद्या अँड मध्ये जर F असेल तर मग काय द्यायचा, फॉल्स. दुसरं बघा P और T, और मध्ये जर T असेल, और मध्ये कोण असेल, T. मी तुम्हाला पहिले बोललोय और मध्ये एक जरी ट्रू असेल तरी काय असतो, ट्रू. इथं बघून घ्या और मध्ये T आहे म्हणून फायनल आन्सर काय असेल, T. म्हणून फायनल आन्सर काय असेल, T असेल. ओके, और मध्ये फॉल्स आहे मग काही विषय नाही आहे, जो P आहे तो ॲज इट इज द्यायचा, जो P आहे तो काय करायचा, ॲज इट इज बरोबर आहे ना. पहा लक्षात आहे, P कधी लिहायचा समजून घ्या पहिल्यांदा. T कधी लिहायचा आपल्याला, जेव्हा अँड T असेल आणि और F असेल. T कधी लिहायचा आहे, जेव्हा अँड T असेल आणि और F असेल. काय म्हटलं मी, T कधी लिहायचं, सॉरी P कधी लिहायचा आहे, जेव्हा अँड T असेल आणि और F असेल. आता हे दोन कसे लक्षात ठेवायचे राहिले, म्हणजे दोन तर लक्षात ठेवा. आता अँड T असेल तरी P लिहायचा आहे, और F असेल तरी P लिहायचा आहे. चला
आता हे काढायचे दोन कसे लक्षात ठेवायचे अँड एफ आहे तर अँड ची कंडिशन काय असते एक जरी फॉल्स असेल तरी आपण फॉल्स लिहितो इथे तर अँड एफ आहे ऑलरेडी म्हणून याचं काय असेल फॉल्स ऑर ची कंडिशन काय असते एक जरी ट्रू असेल तरी आपण ट्रू लिहितो मग पहा लक्षात आहे तो पी कोणी असो एक ट्रू फिक्स आहे आपला म्हणजे याचा आन्सर काय असेल ट्रू असेल ते थोडंसं बरोबर बघायचं काय सांगितलं मी पी कधी असेल जेव्हा अँड टी असेल काय म्हटलं मी जेव्हा अँड टी असेल किंवा ऑर एफ असेल काय म्हटलं मी पी कधी असेल जेव्हा अँड टी असेल किंवा ऑर एफ असेल आणि बाकी दोन तुमच्या लक्षात येऊ शकतात अँड एफ आहे म्हणजे एफ अँड ऑर टी आहे म्हणजे टी ठीक आहे हे चारही एवढे लक्षात ठेवा लक्षात ठेवायसाठी क्रिटिकल असतात प्रॉब्लेम मध्ये बघू आपण ओके तर आता एक्झाम्पल कसे असतील याच्यावर म्हणजे पॉसिबल कसं आहे प्रॉब्लेम्स कसे प्रॉब्लेम मध्ये याला कुठे कुठे यूज करायचा प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये यूज करायचा यूज कसा होता ओके आता बघा निगेशन क्यू अँड टी असा आहे निगेशन काय आलाय क्यू अँड टी आता मी तुम्हाला पहिले सांगितलंय अँड टी आहे म्हणजे काय असते टी पाच असं इथे अँड टी आहे म्हणून पुन्हा टी पण इथे अँड टी सोबत पी नाही आहे इथे पुन्हा निगेशन क्यू आहे म्हणून सरळ सरळ याचं आन्सर काय घ्यायचं निगेशन क्यू काय घ्यायचं निगेशन क्यू अँड टी सोबत जो आहे ना तो ऍज इट छापून टाकायचा काय म्हटलं मी अँड टी सोबत जो आहे तो काय करायचा ऍज इट लिहून टाकायचा ओके नेक्स्ट सेकंड पी ऑर क्यू राईट अँड एफ चला बोला काय होऊ शकते अँड एफ पी ऑर क्यू अँड एफ बरोबर आहे तर मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलंय अँडच्या अगोदर एक ब्रॅकेट आहे अँड नंतर एफ आहे की ब्रॅकेट मध्ये एक सिंगल टर्म आपण कन्सिडर करतो आणि अँड एफ असेल तर अँडची कंडिशन एकच आहे एक जरी फॉल्स असेल तरी आपण काय लिहितो फॉल्स म्हणजे हा काय होईल फॉल्स म्हणजे हा काय होईल आपला फॉल्स संपला विषय ओके थर्ड निगेशन पी बरोबर ऑर टी निगेशन पी काय आहे ऑर टी आता मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलंय ऑर टी जर असेल तर ऑर ची कंडिशन काय आहे एक जरी ट्रू असेल तरी ट्रू बरोबर आहे मग तो निगेशन पी कोणी असो म्हणजे बा याचं सरळ सरळ आन्सर काय असेल टी सरळ सरळ आन्सर काय राहील टी नेक्स्ट फोर्थ बघा निगेशन पी अँड आर निगेशन पी अँड आर ऑर एफ निगेशन काय होऊन घ्या पी अँड आर ऑर काय एफ आता बघा ऑर आहे ही एक टर्म आहे एफ ही दुसरी टर्म बरोबर आणि मी तुम्हाला हे सांगितलं आहे अँड टी असेल किंवा ऑर एफ असेल तर तो पी ऍज इट द्यायचा इथे पी नाही आहे इथे पूर्ण एक टर्म आहे कोणती निगेशन पी अँड आर तर निगेशन पी अँड आर ऍज इट द्यायचा बरोबर म्हणून पुन्हा एकदा लक्षात घ्या काय म्हटलं मी अँड टी असेल लागांतर कुठेतरी मराठीत नोट करून घ्या आपल्याला रजिस्टरच्या मार्जिनच्या वर वगैरे कुठेतरी अँड टी असेल किंवा ऑर एफ असेल तर पी ऍज इट इज लिहायचा किंवा जी काही टर्म असेल ती ऍज इट इज लिहायची बरोबर लिहून घ्या असं काय म्हटलं मी जर अँड टी असेल किंवा ऑर एफ असेल तर पी ऍज इट इज लिहायचा किंवा जी काही टर्म असेल ती काय करायची ऍज इट इज लिहायची बरोबर तो प्रॉब्लेम नाही फॉल्स असेल किंवा ट्रू असेल तो आपण वेळोवेळी कॅल्क्युलेट करू शकतो ठीक आहे तर हे चारही लक्षात ठेवायचे हे चारही आपल्याला लिहून घ्यायचे आहे हा झाला आपला आयडेंटिटी लॉ This is most important. Okay. Next one. आपल्याला बघायचा आहे कॉम्प्लिमेंट लॉ नेक्स्ट लॉ आपल्याला बघायचा आहे कॉम्प्लिमेंट लॉ हा असेल 6व्या नंबरचा कॉम्प्लिमेंट लॉ आता बघा कॉम्प्लिमेंट लॉ म्हणजे काय कॉम्प्लिमेंट म्हणजे एक व्हेरिएबल त्याचं निगेशन त्याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट दोघांचा अँड किंवा ऑर
म्हणजे कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये सगळ्यात पहिले फॉर्म्युला काय आहे, पी अँड निगेशन पी. बरोबर आहे, पुन्हा बघूया पी अँड निगेशन पी. एक व्हेरिएबल आहे त्याचं निगेशन तयार आहे. तर अशा केसमध्ये काय होईल पहा, पण दोघांमध्ये कोण आहे, अँड आहे. तर एक सिंपल मी ट्रूथ टेबल तयार करू देतो. बरोबर आहे, पी निगेशन पी पाहिजे आपल्याला, निगेशन पी आणि काय असेल पी अँड निगेशन पी. बघा पी आहे एकच व्हेरिएबल आहे, दोन असेल टी एफ. बरोबर आहे, हे असेल फॉल्स ट्रू. अँड आहे दोघांमध्ये, एक जरी फॉल्स असेल तरी आपण फॉल्स लिहितो अँड मध्ये. म्हणजेच पहा पी अँड निगेशन पी याची नेहमी व्हॅल्यू काय असेल, फॉल्स. लक्षात द्या, एक व्हेरिएबल आणि त्याचं निगेशन. काय म्हटलं मी, एक व्हेरिएबल त्याचं निगेशन, दोघांमध्ये काय असेल अँड. सरळ सरळ काय लिहून टाकायचा, फॉल्स. काय म्हटलं मी, एक व्हेरिएबल त्याचं निगेशन, मधात कोण असेल अँड, काय लिहायचं फॉल्स. काय लिहायचं फॉल्स. हा एक. दुसरा बघा पी ऑर निगेशन पी. म्हणजे पहा एक व्हेरिएबल आहे त्याचं निगेशन. काय म्हटलं मी, एक व्हेरिएबल त्याचं निगेशन. बरोबर आहे, मधात कोण आहे यावेळेस, ऑर. अँडच्या वेळेस काय केलं आपण, डायरेक्ट फॉल्स लिहिला होता. यावेळेस कोण आहे, ऑर आहे. बरोबर आहे, मग आता काय करावं लागेल पहा, पी निगेशन पी, पी ऑर निगेशन पी. एक टी असेल, एक एफ असेल. ओके, एक एफ असेल, एक टी असेल. पी ऑर निगेशन पी, टी ऑर एफ काय असेल टी, एफ ऑर टी काय असेल टी. म्हणजेच पहा लक्षात इकडे दोन्ही कसे आहेत, ट्रू आहेत ना. दोन्ही ट्रू असले आपल्या कोण घ्या लक्षात द्या. काय झालं की पी ऑर निगेशन टी असेल तर हे नेहमी काय असेल, टी. हे नेहमी काय असेल, टी. म्हणजेच पहा पी ऑर निगेशन पी इज टी. हा काय असेल, टी असेल. म्हणजे अँड असेल तर फर्स्ट एक व्हेरिएबल त्याचं निगेशन, एक स्टेटमेंट त्याचं निगेशन असेल. अँड असेल तर फॉल्स लिहायचं, ऑर असेल तर काय लिहायचा, ट्रू लिहायचं. संपला विषय. ओके, आता पाहून घ्या, दोघांना मी सोबत लिहितो. पी अँड निगेशन पी. बरोबर आहे, पी अँड निगेशन पी काय असेल, फॉल्स. पी ऑर निगेशन पी काय असेल, निगेशन. बघा चांगलं लक्षात ठेवायचं. मात्र बघितले यावेळेस आपल्याला ते दोन बघायचे. ओके, दोन मध्ये पाठ ठेवायचे. नेक्स्ट बघा, कॉम्प्लिमेंट लॉज का एक्झाम्पल आपण फर्स्ट. हे थोडं लक्षात ठेवायचे. ओके, कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा समजून घ्या, आर अँड निगेशन आर असं आहे. काय बघून घ्या, आर अँड निगेशन आर. मला एक सांगा, आर अँड निगेशन आर एक व्हेरिएबल त्याचं निगेशन आहे, एक व्हेरिएबल त्याचं निगेशन असेल मदत कोण आहे, अँड. अशा केसमध्ये आपण काय लिहितो, फॉल्स. अशा केसमध्ये आपण काय लिहितो, फॉल्स. सेकंड, बरोबर, पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. काय आहे इथं बघा, ऑर आहे, हा एक व्हेरिएबल, एक ब्रॅकेट इकडे एक ब्रॅकेट इकडे. मी तुम्हाला सांगितलं एक ब्रॅकेट मध्ये सिंगल टर्म कन्सिडर होते. पी अँड क्यू, पी अँड क्यूचं निगेशन पूर्ण या साईडला तयार आहे ना. म्हणजे हा झाला आपला एक स्टेटमेंट, या स्टेटमेंटचं एक निगेशन इकडे तयार आहे. आणि पहा लक्षात द्या इकडे एक स्टेटमेंट त्याचं निगेशन तयार आहे, मदत कोण आहे, ऑर. आणि मदत जर ऑर असेल तर आपण काय लिहितो, ट्रू. बरोबर, काय लिहितो आपण, संपला विषय. असं नाही की फक्त एक टर्म एकच स्टेटमेंट आहे, पूर्ण एक टर्म पण राहू शकते, त्याचं निगेशन पण राहू शकते. तरी असेल तर आपण ट्रू लिहून टाकायचं. बघा ना, याला आपण नोट करून घ्या व्यवस्थित. ओके, हा जर आपला कॉम्प्लिमेंट लॉ. इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, जवळपास प्रॉब्लेम मध्ये येईलच हा. ओके, याचं काम करत आपल्याला. ओके, त्यानंतर बघा 7 इनव्हॉल्युशन लॉ. बघितलंय आपण, इनव्हॉल्युशन लॉ म्हणजे निगेशन सारखंच. बरं, हे काही पुन्हा पुन्हा व्हायचं काम नाहीये. फर्स्ट तो असेल पहा, निगेशन ऑफ निगेशन पी इज लॉजिकली इक्वल टू पी. पहिले बघितलंय आपण, निगेशन निगेशन कॅन्सल होऊन जाईल, डायरेक्ट पी होऊन जाईल. ओके, त्यानंतर सेकंड निगेशन पी काय असेल, एफ. थर्ड निगेशन एफ काय असेल, टी. बरं ना, हे सगळं झालं इन्व्हॉल्युशन. हे आपण पहिले पण बघितलेलं आहे, निगेशन मध्ये पण बघितलेलं आहे ऑलरेडी. बरं ना, त्याचा बरेचसे आपण जे आहेत ते
ऑलरेडी बघितलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर पहा 8वा जो आहे 8वा आहे डी मॉर्गन्स लॉ. हे आपण पहिल्यांदा बघितलेलं आहे. पुन्हा त्यामध्ये जास्त आपल्याला टेस्ट करायचं नाही. याच्यावर निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असेल बघा. निगेशन ऑफ कोण आहे पी अँड क्यू काय असते. निगेशन निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर आहे आतमध्ये घेऊन चला दोघांचे निगेशन निगेशन पी निगेशन क्यू. दिस अँड इज रिप्लेस बाय ऑर. ओके, बी निगेशन ऑफ पी ऑर क्यू काय होते बघा. निगेशन पी ऑरचा काय नाव आहे अँड निगेशन क्यू. विचारचे आपण प्रॉब्लेम्स वगैरे सगळं बघितलेलं आहे. मग आता याला जास्त एक्सप्लेन करत नाही. ओके, नेक्स्ट कोण घ्या कंडिशनल लॉ. 9 नंबरचा आहे समजा कंडिशनल लॉ. ओके, तसं ऍक्च्युअली नोट्स मध्ये 10व्या नंबरला आहे. 10व्या नंबरचा मी सॉरी 9व्या नंबर थोडा नंतर घेईल. पहिला 10व्या नंबरचा घेऊ. ओके, कंडिशनल लॉ हे पण बघितले आपण. पी इम्प्लाइज क्यू काय असते होऊया निगेशन पी ऑर क्यू. बी पी डबल इम्प्लाइज क्यू बरोबर काय असते होऊया निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. ओके, त्यानंतर बघा 10 समजा तो आहे ऍब्सॉर्प्शन लॉ. सहसा काम पडत नाही बरोबर. खूप कमी वेळा काम पडते. ह्याचं तरी पडते कंडिशनल लॉ डिमॉर्गन्स लॉ यांचं तरी पडते. ओके, इन्व्होल्यूशन लॉ ऍब्सॉर्प्शन लॉचं काम पडतच नाही जवळपास. ओके, मागच्या वर्षीपर्यंत टेक्स्टबुक मध्ये असं एकही प्रॉब्लेम नव्हतं ज्यात तुम्हाला ऍब्सॉर्प्शन लॉचं काम मिळालं. आता नवीन टेक्स्टबुकनुसार मे बी पॉसिबल समजा एखादा प्रॉब्लेम जर असेल तर आपण यूज करून घेऊ. आणि तसंही मी मागच्या वर्षी पण शिकवतो या वर्षी पण शिकवणं असं एक शिकवायचा प्रॉब्लेम नाहीये. ओके, तो शिकवाच लागते. ओके, तर पहा त्यात काय असेल फर्स्ट पी ऑर पी अँड बरं आहे. पी ऑर काय होऊन घ्या पी अँड क्यू. ठीक आहे, आता बघा पी ऑर पी अँड क्यू जर असेल ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे पहा पी ऑर पी अँड क्यू जर आहे तर डायरेक्ट याचा आन्सर काय असेल पी. डायरेक्ट याचा आन्सर काय असेल पी. तुम्ही काय करू शकता ट्रूथ टेबल डिझाईन करा कारण की मला याचं जास्त काम पडत नाही म्हणून मी पण डिझाईन करून देणार नाही. तुम्हाला तुम्ही पण करू शकता आणि हे पेपरमध्ये पण येत नाही. ऍब्सॉर्प्शन लॉचं प्रूफ द्या असं येत नाही. पी ऑर पी अँड क्यू ट्रूथ टेबल तयार करा. पी क्यू घ्या एक पी कॉलम घ्या एक क्यू कॉलम घ्या एक या साईडनं एका कॉलम मध्ये याला तयार करा आणि त्याला कम्पेअर करा पी सोबत. जसं आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स बघतो शनिवारच्या लेक्चरमध्ये जसं बघितलं होतं आपण तसंच. ओके, बी पी अँड पी ऑर क्यू इज ऑल्सो पी. पी अँड काय असेल बघूया पी ऑर क्यू इज ऑल्सो काय असेल पी. हा झाला आपला ऍब्सॉर्प्शन लॉ. हे झाले आपले अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. आणि हे सगळे जे आहेत ते आपल्याला चांगले पाठ ठेवायचे उद्या बरोबर आहे ना कारण की याचं काम आपल्याला नेहमी पडणार आहे. हे सर्व एक्सप्लेन वगैरे करून दिले आहेत बरं ना. तुम्ही अच्छा असे लिहायचे. मी एकदा सर्वच्या सर्व लॉ बोर्डवर लिहून देतो. तुम्ही ते तसंच करा. नोट्समध्ये पण तयार नोट्समध्ये पण आहे. नोट्समध्ये तुम्हाला माझा काही प्रॉब्लेम नाही लागते. ओके, तर बघा एकदा रिवाइज करून मध्ये आपले सिरियल वाईज घेऊन गेला. ठीक आहे ना. नोट्स मध्ये तुम्ही पेज नंबर 12 वर बघू शकता 12 वर. ठीक आहे, तर पहा अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट पुन्हा एकदा रिवाइज करू देतो. सगळे पुन्हा एकदा लिहून देतो. चांगले पाठ ठेवा. बघा अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स
बरोबर आहे ना. सगळ्यात पहिला लॉ काय सांगितलं मी तुम्हाला, आयडेम्पोटेंट लॉ. बरोबर वाचलेला आयडेम्पोटेंट लॉ. बरोबर आहे. काय वाटतं पहा, P and T is logical equivalent to P. P or P is logical equivalent to P. सेकंड बरोबर आहे. सेकंड आहे कम्युटेटिव्ह लॉ. कोणता लॉ आहे? कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ काय म्हणणं आहे लॉचं बघा, P and Q जर असेल तर त्याला तुम्ही काय लिहू शकता, Q and P. B P or Q जर असेल तुम्ही त्याला काय लिहू शकता, Q or P. थर्ड नोट्स वर टाकला की असोसिएटिव्ह लॉ. काय मिळत नाही, कसं कोणताही नंबर ठरवला तरी मिळत नाही, फक्त नाव पाडच बघा. कम्युटेटिव्ह लॉ कोणता आहे, असोसिएटिव्ह कोणता आहे. बरं आहे ना. असोसिएटिव्ह मध्ये बघून घ्या, P or Q or R is logically equivalent to P or Q or R. B P and Q and R is logically equivalent to P and Q and R. Okay, next one. Fourth बघा, distributive law. फोर्थ आपण बघायचं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बघितलं आहे आपण ऑलरेडी, तसं मी रिवाइज करून देतो एक सर. ठीक आहे, म्हणजे रिवाइज करते, ऍक्च्युअली रिवाइज करून लिहून देतो म्हणजे तुमच्या एक पाठ होऊन जाईल. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये पहा, P and Q or R काय होईल पहा लक्षात द्यायचं. P and Q or P and R. B P or Q and R. P or Q and P or Q and ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे तर बाहेर P or R. बरोबर आहे ना. त्यानंतर बघा काय होईल फिफ्थ, हे बघा ऑर वन ब्रॅकेटच्या बाहेर P and Q P and R असं लक्षात ठेवा असते. बरोबर आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर आहे आपल्याला आपण बघितलं आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ यात पहिल्यांदा बोलूया P and T is logical equivalent to P. ठीक आहे, and T असेल तर P असं म्हणतो तुम्हाला. P and F हा असेल फॉल्स. त्यानंतर बघा P or T हा नेहमी T असेल. बरोबर. P or F is logical equivalent to काय असेल, मी तुम्हाला तेच सांगितलं. and T असेल तरी P, or F असेल and T किंवा or F असेल तर P लिहायचं. आणि बाकी हे दोन लक्षात ठेवून सांगतो, and F असेल म्हणजे F आहे, and T म्हणजे सॉरी or T म्हणजे T असेल. ओके, सिक्स्थ कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता लॉ आहे? कॉम्प्लिमेंट लॉ. यात दोन असेल, एक असेल P and निगेशन P, इट बिकम्स फॉल्स. एक व्हेरिएबल त्याचं निगेशन, and जर असेल तर फॉल्स लिहायचं. दुसरं बघा P or निगेशन म्हणजे or जर असेल तर काय लिहायचं, म्हणजे एक व्हेरिएबल आहे त्याचं निगेशन आहे, and असेल तर फॉल्स लिहायचं, or असेल तर ट्रू लिहायचं. ठीक आहे. कॉम्प्लिमेंट लॉ नंतर पहा आपण बघितलं आहे इन्व्हॉल्युशन लॉ. इन्व्हॉल्युशन लॉ हे काय लॉचं नाव वगैरे नाही चालते, ते काही विषय नाही असा. ओके, पहिल्यांदा निगेशन ऑफ निगेशन P हे आपण पहिले पण बघितले P. ओके, निगेशन T काय असेल, फॉल्स. थर्ड निगेशन F काय असेल, T. हे सर्व लॉजिकल इक्विव्हॅलेंट आहे. लॉजिकल इक्विव्हॅलेंट तुम्हाला लिहायचे. त्यानंतर पहा इन्व्हॉल्युशन नंतर काय आहे, आला 7 नंबरचा. 8 नंबरला आपण बघितलंय डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. ओके, तर बघा निगेशन ऑफ P and Q काय असेल बघूया. निगेशन P and निगेशन P or निगेशन Q हे तर बरेच वेळा बघितलंय. ओके, निगेशन ऑफ P or Q काय करायचं, दोघांचंही निगेशन. बरोबर आहे. ऑरचा काय करायचा, अँड. 9 नेक्स्ट आहे ऍब्सॉर्प्शन लॉ. ओके, जी ऑर्डर आहे तेच मी म्हणतो तुम्हाला. ओके, ऍब्सॉर्प्शन लॉ. ऍब्सॉर्प्शन लॉ बरोबर आहे. फर्स्ट P and P or Q logically equivalent to P.
P or P and Q logically equivalent to P. आणि 10वा आहे कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉचं काय म्हणणं असेल पहा, बरं आहे ना, ते ऑलरेडी बघितलेले आपण. कंडिशनल लॉ, डिव्हॉर्गन्स लॉ. P implies Q. काय करत असतो आपण, पहिल्याचं निगेशन और काय असेल Q. B P double implies Q. ओके, negation P or Q and negation Q or P. तर हे सर्वच्या सर्व जे लॉ आहेत ते सर्वच्या सर्व पार्ट ठेवायचे. तुम्हाला सांगितलं आहे इम्पॉर्टंट कोणते आहेत. कम्युटेटिव्ह, बरं आहे, आयडेंटिटी पण इम्पॉर्टंट आहे, कम्युटेटिव्ह पण इम्पॉर्टंट आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह व्हेरी इम्पॉर्टंट, बरं आहे, कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी very important, complement it is also very important. ओके, इन्व्हॉल्युशन वगैरे हे तर सगळे मोठ्या पार्ट आहेत. ओके, ऑलरेडी बघितले आपण. ओके, तर हे जे जेवढे मी इम्पॉर्टंट सांगितले, व्हेरी इम्पॉर्टंट सांगितले, सर्वच्या सर्व प्रिपेअर ठेवायचे आहेत. ओके, आणि यावरचे जे प्रॉब्लेम्स आहेत, बरं आहे, हे सर्वच्या सर्व पार्ट ठेवल्यानंतर यावरचे जे प्रॉब्लेम्स असतील, बरं आहे, ते प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ते प्रॉब्लेम्स पाहू. ओके, ठीक आहे.